आज मी ओल्या खोबऱ्याचे पायनॅपल फ्लेवरचे लाडू बनवणार आहे। त्यासाठी खोबरे या प्रकारे काळी पाट खोबऱ्याची काढून टाकलेली आहे। खोबरे बारीक करण्यासाठी ते किसून किंवा कापून घेऊन मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहे। कढई तापायला ठेवलेली आहे। त्यात आपण 2 चमचे तूप घालून खोबरे छान कोरडे होईपर्यंत परतून घेणार आहोत। जास्त लाल करायचे नाही। त्यात मी चवीसाठी 1 चमचा 2 चमचे खोबऱ्याचे तेल घातलेले आहे। त्यानंतर परतून घेतलेले आहे। त्यानंतर आता इथं मी दूध घालणार आहे। फुल क्रीम मिल्क तुम्ही घालू शकता, म्हशीचे दूधही तुम्ही घालू शकता, ज्याने त्याला कन्सिस्टन्सी येईल व दुधामध्ये हे शिजवून घ्यायचे आहे छान असे। त्यानंतर आपण यात साखर घालणार आहोत। साखर मी यात कमी घालणार आहे कारण की मी यामध्ये पायनॅपल फ्लेवरचा क्रश घालणार आहे। तुम्ही बघू शकता साखर घातलेली आहे। साखर छान वितळून खोबरे शिजवून घ्यायचे आहे त्यामध्ये। त्यानंतर यात मी पायनॅपल क्रश घालणार आहे। पायनॅपल क्रश घातल्यानंतर छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर थोडासा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर जिलेबीचा रंगही तुम्ही घालू शकता, त्यामुळे छान असा लेमन येलो याला कलर येतो। लेमन येलो कलर घालून छान मिक्स करून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे व याचे आवडीप्रमाणे शेप देऊ शकता। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।